ऑलराईट सो हे गाईज तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती जे चॅनलचं नाव आहे रोया. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ आले तर छोटीशी व्हिडिओ मोठी नाही कारण की आपल्या एक सबस्क्रायबरला एक कबूतरचा बच्चा द्यायचा आहे. त्यांनी मला मेसेज केला तर दादा मला एक बच्चा दे. तर बच्चा कुठून आला कसा आला तुम्ही मिनी व्लॉग बघतच असाल, नसल बघा तर जाऊन लवकर बघा कसा काय विषय आहे बच्चा, तर जाऊन नक्की बघा. तर चला आता मी आलं कबूतर तिथे सगळे कबूतर आहेत तिथं. तर दादानी दोन बच्चे आहेत, त्यांचे एक बच्चा न्यायचा एक बच्चा ठेवायचा, त्यांचे एक बच्चा न्यावचाला पटापट. तर आपली धन्नू पण जाऊन द्यायचा त्याला कल्याणला. तर चला जाऊ निघू, पाहिजे तर बच्चा जाऊ तर निघू चला. तिथं आतमध्ये आहेत मग उभा राहू दे मी मग तुम्हाला हे बघा बच्चे त्यांचे त्याला यो नेतो, यो व्हाईटवाला नेतो. कुठला नाही काही समजत नाही पण यो नेतो, व्हाईटवाला नेतो तो. राहू देतो जरा काम येईल मला, यो कसा बच्चा नेतो त्याला. तर चला आता जाऊ घेऊन. तर सगळ्यांना म्हणजे बाकी सगळी बाहेर कबूतर आहेत, तर गेटबीट लावून जायला लागेल ना. कुत्रे वित्र घुसलेला लफडा येतं तर आता बच्च्याला बारक्याला घेऊन जाऊ पटपट, कारण की मला थोडं दुसरीकडे काम आहे तिकडे बी जायचं आहे. तर जाऊ तिकडे जायला तर पहिले फोन करेल कसा काय विषय आहे नंतर. तर चला जाऊ निघू आता पटापट, कारण की मला जाम कामं आहेत. कामं म्हणजे 2च्या आधी एक ठिकाणी जायचं आहे, पहिले फोन करेल तिथे बघू कसा काय विषय आहे. तर निघू आता कबूतर घ्या. तो खोका पण ना आणला मी या आलं तर ना. हाय तिथे आहे तो घेतो आणि निघतो. तर व्हाईट नाही नेत, व्हाईट कारण की खूपच छोटा वाटतोय. तर यो नेतोय बघा यो. हे आतमध्ये नको जाऊ, यो कसा जरा थोडा मोठा बी वाटतोय. थांबता म्हणजे याला चालता बिलता येतो. यो नेतो त्याला एकदम बऱ्यापैकी आहे, यो नेतो त्याला. टेन्शन नाही राहणार कारण की तो अजून खूप छोटा बच्चा आहे म्हणून त्याला राहू देत असतात. त्याला कसं चालता बिलता येतं आहे, यो त्याला देऊ आपण, तेवढा काही नाही विषय. तर चला निघू आता. आलेलो आहे मी कामावरती कारण की माझा फोटो बाकी होता, म्हणजे आऊटचा फोटो बाकी होता त्यासाठी मी बोलतो. तर हे बघा यो बच्चा घेतला आहे आपण, तुम्हाला दिसतंय दिसतंय यो बच्चा घेतला आहे. तो व्हाईटवाला नाही घेतला कारण की तो मोठा होता म्हणून, मोठा म्हणजे छोटा होता, सॉरी छोटा होता म्हणून घेतला ना. यो मोठा आहे थोडा म्हणजे याला चालता बिलता येतो म्हणून याला घेतले. याला देऊ आपण त्याला, तो अजून आला नाही, त्याला खूप टाईम लागणार आहे. तर मी 2चा टायमिंग दिलता तर राहू दे भाई, मागे पुढं होतं म्हणजे मी कामावरून लवकर घरी गेलो, म्हणजे घरी गेलो आंघोळ धुतलो जेवलो बिवलो ना, कचकून इथं आलो. तर त्यावर काही विषय नाही आहे आता भाई. बरोबर आता काय करणार ना बच्चे. तर दादानी दिले भाई, माझा कबूतर नाही आहे, माझी कबूतर नाही. दादाला विचारला तेव्हा दादा बोलला बिंदास दे, तुझा सबस्क्रायबर आहे तर बिंदास दे भाई, जी माझी कबूतर ती तुझी कबूतर असा दादावाना बोलला. म्हणून मी तो कबूतर आणला. नुसता चालता येतो म्हणजे दादाची कबूतर ती आपली कबूतर नाही आहेत म्हणून मी पहिले दादाला विचारलं. माझी कबूतर असते तर बिंदास भाई लगेच दिला सा. आता ती बी आपलीच कबूतर आहेत म्हणून दादाच बोलला ती बी तुझीच कबूतर आहेत बिंदास दे त्याला. म्हणून आणला माझ्या शेटला. बरोबर आता काय करणार ना रे शेट. ठीक आहे चला आता मी वाट बघतो त्याची, तो आल्यावर आपण वापस निघू. तर जायला लागेल तर मला बी टाईम लागेल. मी बी ठाकुर्ली स्टेशनच्या आसपासच जाऊ, सांगायचं नाही लोकेशन, प्रॉपर लोकेशन कोणालाच नाही सांगायचा, कोणालाच ना माहीत. तर चला आता आपण निघू थोडे वेळात, म्हणजे खूप टाईम आहे. तोला 2:30ला येणार आहे. भाऊ कसं काय 2:30ला का 3ला काहीतरी बोलला मला. तर भाऊ कसा काय विषय आहे तर निघू तेव्हाच आपण त्याचा फोन आल्यावर. चला मग आपण पोचलो आहे कल्याण स्टेशनला, म्हणजे कल्याण बस स्टॉप आहे. स्टेशन जरा पुरे तर अजून तो आला नाही. त्याने मला मेसेज केला कारण की ट्रॅफिक खूप आहे तिकडे, तो येतो त्याला टाईम लागेल थोडा. तर येऊ दे, मी तर आलो आहे, आलो कसं तरी म्हणजे निघालो तिथून. तर तेवढा काही विषय नाही. तर बस स्टॉप आहे, बस स्टॉपच्या बाजूलाच मी उभा आहे, म्हणजे आला गेलं की समजेल मला, म्हणजे समजेल तो आला आहे. तो कसं काय विषय तर त्याला येऊ दे, केव्हा येईल नाही केव्हा येईल काय माहीत नाही पण येऊ दे, तसं तेवढा काही विषय नाही. तर मी काहीतरी खाऊ, मला लागले तर अजून मी जेवलो एकदम थोडासाच जेवलो, मग पण नाही जेवलो तसाच कारण की फोटो पण काढायचा होता कामाचा म्हणून पडावडवलो. तर आता काही त्याचं खायला बघता ना तर तो बी येईल ना, त्यालाच बरोबर येतात, तो आला ना त्याला पण बरोबर येईल. इतनी खुशी आता बघू कसा काय विषय. तर पिल्ला तर आतमध्ये आहे बघा, म्हणजे आतमध्ये आहे. तर भाऊ तो येईल तवा काय आला
याच्यामध्ये बघत होती काय ते कबूतर आहे कबूतर बट हा ब्लॉगमध्ये तर पब्लिक होते ते बॉक्समध्ये काय आहे ते बघत होते. तर आपल्या कबूतर आहे ते बघत होते ते तेवढं काय नाही त्याला येऊ दे बघू. त्याला बी बरोबर नाही, त्याला काहीतरी खायला लावूच आपण. बघू आता येऊ दे किती वाजता येतो. त्याला बरं लवकर आहे थोडं अजून बाहेर जायचं आहे म्हणा. बाहेर म्हणजे कुठेच नाही तर क्रिकेट खेळायला जायचं आहे. तेवढा काय नाही भाई म्हणजे आता चालू केले क्रिकेट खेळायला. आपण मागच्या पण नाही घेतात आपल्या नल्ला बघी घेतो तर जाऊ दे थोडा विषय. तर चला लोक माझे असे बघतात जसं काही पाप केले. तर आता जो कोण नवीन असते ना त्याला जमत नाही पब्लिकमध्ये बोलायला. मी भावा तुम्हाला एकच सांगेल, काम करायला आणि बिझनेस टाकायला आणि ब्लॉग बनवायला कधीच लाजायचं नाही भावा. लाज कशाची वाटली पाहिजे ना, भिकमांगाची लाज वाटली पाहिजे. ब्लॉग कामाच्या बिझनेस आहे कधीच लाज वाटून घेऊ नका. कारण की ते लोक बघायला किंवा बोलायला येतील, पोचायला नाही येतील. ही लक्षात ठेव गोष्ट भावा. हां तर चला आता येऊ दे त्याला. तर कळवायचं भाई लवकर ये जरा. त्याला मेसेज करतो मी बरं पटकन जरा मला बाहेर बी यायचं आहे. तर चला आता तो आल्यावर तुम्हाला दाखवतो. त्याला यायला टाईम लागणार आहे म्हणून आपण अर्ध्या रस्त्याला घेऊन चाललोय. तो येईल तिकडे आपण जाऊ अर्ध्या रस्त्यापर्यंत. अरे काय करणार तिकडे खूप ट्रॅफिक येतं काय करणार. गाडी घेऊन निघलो मी बी. तर चला आता जाऊ न टाइम वेस्ट करता. गाईस फायनली भेटला भाई, फायनली भेटला. पण नीट ठेवा आला व्हिडिओ पाठव म्हणा भाई. तावरीला आमचे आलं माहिती आहे का, विना लायसन्स आलं पहिल्यांदा तावरीला आम. काय मित्र कसं आहे बरं आहे ना. कोण मित्र आहे का तुझा काय कसं फायनल आलो एकदाची. जाम झंझट मारा केलं ना आल्या. चल मी जाता मला टाईम झाले मला जायचं बाहेर. हा कर चल मग. हॅलो कबूतर दिला ना मी आलो मामांची. तर त्याची मोठी क्लिप घ्यायला भेटली नाही कारण की त्याला घरी जायचं होतं. कारण की त्याचे घरी जायला खूप ट्रॅफिक होती आणि बस पण आलेली म्हणजे जायला निघिलेली म्हणून जास्त मोठी क्लिप घेतली नाही. आणि मी पण आलो फटाफट मामांची कारण की मी फिरायला चालल्या कुठं चालल्या गोव्याला ओम संचे बरोबर. तर मग तुम्हाला एक सांगत होतं व्लॉग बनवू का नको कारण की म्हणा आले कंटाळा. कारण की तिकडे गेल्यावर फिरणं मग नंतर घरी आल्यावर वापस कंटाळा येत भाई. तुम्हाला तर माहिती, तुम्हीच मला सांगा व्लॉग बनवू का नको. त्याच्यासाठी विषय तेवढंच आहे. तर सांगा म्हणा व्लॉग बनवू का नको. तुम्ही बोलले हो तर बनवणार, नाही बोलले तरी पण बनवणार कारण की मी डेंजर आहे. माझा नाद आयुष्यभर नाही. तर चला व्हिडिओ एंड करतो. आवडले असेल लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय माझ्या पिल्लांनो, भेटू. चला येतो.